नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। कृषी हवामान केंद्रे बंद करण्याचा निर्णय, शेतकऱ्यांची वाढली चिंता। देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली। शेतकरी ज्याच्या भरोश्यावर शेतीचे काम करतो ते म्हणजे हवामान केंद्र। हवामान केंद्राकडून अचूक अंदाज आल्यानंतर तो त्याची पुढील कामे ठरवतो। सध्या देशात 199 केंद्रे कार्यरत असून त्यांचा विस्तार करण्याऐवजी ही केंद्रे बंद करावीत अशी सूचना भारतीय हवामान विभागातर्फे जारी करण्यात आली आहे। परिणामी पूर्वानुमान आणि मार्गदर्शनासाठी या केंद्रावर अवलंबून असणारे लाखो शेतकरी चिंतेत पडले आहेत। यंदाच्या 2023-24 या आर्थिक वर्षानंतर जिल्हा कृषी व हवामान केंद्राचे कामकाज करता येणार नाही असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे। महाराष्ट्रात सध्या 11 जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे असून याचा फायदा हजारो शेतकरी घेत होते। भारतीय हवामान विभागाकडून येणाऱ्या जिल्हा पूर्वानुमानापलीकडे जाऊन शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात होते। या शेतकऱ्यांनी आता मार्गदर्शनासाठी नेमके कुठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।